आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय ना की काल टोले पाहिजे. आमच्या पाहुण्याचं पोरग आहे बरं का. तर आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये व्हिडिओ बघितला तो बनवणं अगदी सोपं आहे भावांनो. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आपण एडिटिंगला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे भावांनो. त्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती यायचं आहे. मीडियावरती आल्यानंतर तुम्हाला एक इमेज सिलेक्ट करायचा आहे. मी इमेज सिलेक्ट केला आहे भावांनो. त्यानंतर वरती कोपऱ्यामध्ये जायचे 3 डॉटवर फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं, इमेजला मिडलमध्ये सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इमेजला शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे भावांनो. 10 सेकंडवरती आल्यानंतर तुम्हाला इमेजला स्प्लिट मार्क घ्यायचं आहे. पुढचे जे बीट आहे भावांनो तिथे आल्यानंतर तुम्हाला इमेजला अशा प्रकारे स्प्लिट मारून घ्यायचं आहे. जसं की मी आता स्प्लिट मारून घेतो आहे भावांनो. स्प्लिट मारून झाल्यानंतर परत तुम्हाला फर्स्ट बीटवरती यायचं आहे. फर्स्ट बीटवरती आल्यानंतर तुम्हाला मी काही तुम्हाला PNG दिलेल्या आहे भावांनो डायलॉगच्या, त्या अशा प्रकारे ॲड करून घ्यायच्या आहे. तुम्हाला अशा प्रकारे इथे यायचं आहे भावांनो. जी PNG दिलेली आहे तिला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवर जाऊन तिची साईज थोडीशी इन्क्रीज करून घ्यायची भावांनो. त्यानंतर तिला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं इथपर्यंत. त्यानंतर परत पुढच्या बीटपर्यंत तिला अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. त्यानंतर परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन तुम्हाला दुसरी PNG ॲड करायची भावांनो. त्यानंतर तिला पण अशा प्रकारे इथे येऊन जे PNG पहिले सेट केले होते तिथेच येऊन तिला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे. परत तिसरी PNG घ्यायची आपल्याला. त्यानंतर तिला ॲड करून अशा प्रकारे इथपर्यंत ओढायचं आहे. त्यानंतर तिला पण मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन ते पहिल्या PNGवर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. परत तिथे यायचे भावांनो पुढच्या बीटवरती. त्यानंतर परत आपल्याला PNG ॲड करायची. त्या PNGला अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन इथपर्यंत सेट करून घ्यायची. त्यानंतर तिचा पुढचा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे. परत प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन जी आपली 4थी 5वी PNG असेल भावांनो ती अशा प्रकारे ॲड करून तिला पण अशा प्रकारे इथपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत पुढच्या PNGवर पुढच्या ह्याच्यावर यायचं आहे. त्यानंतर ही शेवटची जी PNG ती ॲड करून तिला शेवटच्या बीटपर्यंत अशा प्रकारे इथपर्यंत ओढून घ्यायचं आहे भावांनो. त्यानंतर तिला पण अशा प्रकारे मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जाऊन इथपर्यंत सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ती साईज अशा प्रकारे इन्क्रीज करून घ्यायची भावांनो तुमच्या इमेजनुसार. त्यानंतर तुम्हाला परत आपल्याला प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती येऊन बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. तिला पण शेवटपर्यंत अशा प्रकारे ओढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व जे PNG आणि इमेजला स्प्लिटन ती मारून घेतलेले आहे भावांनो. त्यानंतर बॅक यायचं आहे. आपल्या शेक इफेक्टवरती यायचं आहे. अगोदर शेक इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला जो पहिला इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे. 3 डॉटवर जायचं आहे. कॉफी इफेक्ट करायचा आहे. परत बॅक यायचं आहे भावांनो. बॅक आल्यानंतर आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर अशा प्रकारे खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर त्या इमेजवरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे आणि इफेक्टला पेस्ट करून टाकायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर परत बॅक यायचं शेक इफेक्टवरती आपल्या. त्यानंतर पुढे यायचं भावांनो. पुढे आल्यानंतर दुसरा जो इमेज आपला त्याच्यावरती यायचं आहे. तिथे आल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे. 3 डॉटवर जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. परत बॅक येऊन बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं आपल्या. त्यानंतर जी दुसरी जी इमेज आहे ना आपली तिच्यावरती यायचं आहे भावांनो. त्याच्यावरती आल्यानंतर तुम्हाला इथे एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. आपल्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत बॅक यायचं. बॅक आल्यानंतर आपल्याला परत शेक इफेक्टवरती यायचं एकदा. त्यानंतर तो तिसरा जो इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती येऊन 3 डॉट राहायचं आहे. कॉफी पिक करायचं आहे. परत बॅक यायचं आपल्याला बिटमार्क प्रोजेक्टवरती. त्यानंतर पुढे परत आपल्याला अशा प्रकारे स्क्रोल करून आपण जे आत्ता इमेजला इफेक्ट ॲड केला त्याच्या पुढच्या ज्या सर्व जे इमेज आहे भावना त्यांना हा इफेक्ट आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व इफेक्ट पेस्ट करून घेतलेले. इफेक्टवरती यायचं. आपल्या इफेक्टवरती आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला परत एक PNG दिसेल भावना त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टवरती यायचं आहे. 3 डॉट जाऊन तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचा आहे. परत बॅक यायचं. त्यानंतर तुम्हाला आपण जे PNG आत्ता ॲड केलेलं आहे भावना आपण त्या PNGला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. परत पुढच्या PNGवर यायचं. इफेक्टला पेस्ट करायचं. परत पुढच्या PNGवर यायचं भावना. अशा प्रकारे सर्व PNGला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे भावना. त्यानंतर परत बॅक यायचं आपल्याला. बॅक आल्यानंतर परत शेक इफेक्टवरती यायचं. आपल्या शेक इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे रेक्टँगल म्हणून जे 2 आपल्याला हे दिसतील भावना त्याच्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर इथे प्लसवरती क्लिक करायचं. कॉपी करायचे आहे 2 लेअर. त्यानंतर बॅक यायचं आपल्याला. बॅक आल्यानंतर तुम्हाला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टवरती यायचं. त्यानंतर परत त्या प्लसच्या साईनवरती क्लिक करून त्याला त्या लेअर आहे भावना अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचं आहे. ते शेवटपर्यंत ॲडजस्ट होऊन जातील भावना. तो इमेज तुम्हाला अशा प्रकारे दिसू लागेल. बॉर्डर PNG घेतली होती. बॉर्डर PNG आपल्याला अशा प्रकारे इथे सेट करायची भावनेवरती.
तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ झालेला भावांनो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया भावांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.